बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे। अभिनेते अशोक सराफ यांच्या इमारती बाहेर एअर फायरिंग झालेली आहे, एअर गन फायरिंग करण्यात आलेली आहे। ओशिवरा इथल्या इंद्रदर्शन इमारती बाहेर ही एअर फायरिंग झाल्याचं कळतंय। मद्यपींनी बाटल्या फोडण्याकरता एअर गन फायरिंग केलेली आहे। एका घराची काच फुटल्यानं रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे। पोलिसांनी तात्काळ मद्यपींना ताब्यातही घेतलेलं आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? ओशिवरा इथला इंद्रदर्शन इमारतीचा परिसर उच्चभ्रू वस्तीचा मानला जातो आणि त्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे। वांद्रे पाठोपाठ आता ओशिवरामध्ये असे प्रकार घडताना दिसतायत। निश्चित लागवीची प्राथमिक माहिती समोर येते। नुकताच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलेल्या अशोक सराफ यांच्या इमारतीखाली या एअरगनने फायरिंग झाल्याची माहिती समोर येत आहे आणि काही मद्यपींकडून जी जत्रेमध्ये आपण फुगे फोडताना सर्रासपणे जी एअरगन वापरली जाते पाहिली जाते त्याचा वापर करून दारूच्या बाटल्या फोडण्याचा प्रकार सुरू होता आणि यामध्येच एक मिसफायर झालेली जी छर्रा होता तो थेट इमारतीमधील एका काचेवर लागला आणि ती काच फुटली आणि एकंदरीत या ठिकाणी कुठेतरी बंदुकीने गोळीबार झाला तर नाही ना असं भीतीचं वातावरण संपूर्ण रहिवाशांमध्ये पसरलं। यानंतर स्वतः पोलीस उपायुक्तांनी या घटनास्थळाला भेट दिलेली आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसहित पोलीस अधिकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी पोहोचलेले होते आणि यानंतर जे एअर गनने फायरिंग करणारे जी लोक होते, जे मद्यपी होते, त्यांनाही पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतलं। अवघ्या तासाभरामध्ये ही संपूर्ण कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे आणि आता तुर्तास तरी समजूत काढलेली आहे पोलिसांकडून की अशा प्रकारे वापर एअरगनचा करणं चुकीचं आहे। कारण मध्यंतरी काही रहिवाशांकडून प्राथमिक माहिती मिळाली की जे भटके कुत्रे आहेत त्यांना मारण्यासाठी सुद्धा या एअरगनचा वापर करण्यात आलेला होता। त्यामुळे आता तरी पोलिसांनी अशा प्रकारे एअरगनचा वापर करणाऱ्यांवरती थेट कारवाई करण्यासाठी तरतूद करावी अशी मागणी रहिवाशांकडून होत आहे। लागवी दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।